आपल्याकडे अशा अनेक माता भगिनी सापडतील बरं का, की ज्यांचं आणि त्यांच्या पतिदेवांचं जर भांडण झालं तर त्यांचा एक ठरलेला डायलॉग असतो बरं का, की मी आहे म्हणून या बाबाचा संसार झाला, नाहीतर कुणी याला विचारलं नसतं, माझ्या जागी जर दुसरी कुणी असती तर याला कधीच सोडून गेली असती आणि मी होते म्हणूनच याचा संसार चालू आहे. आता हे जे डायलॉग असतात ना, ह्या डायलॉगामध्ये काही खोटं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे बहुतेक संसार म्हणजे सगळेच संसार केवळ आणि केवळ महिला सक्षम आहेत म्हणून चाललेले असतात. आता या गोष्टीची जर परीक्षा घ्यायची असेल तर काही दिवस फक्त घरातल्या महिलांना सुट्टीवरती पाठवा आणि नंतर लक्षात येईल की संसार खरं कोण चालवत आहे. आता मी हे सगळं का सांगतो आहे, त्याचं कारण आहे आजची घटना. आता या घटनेमध्ये एक महिला आपला संसार सुखाचा व्हावा याच्यासाठी प्रयत्न करत होती, पण एक दिवस त्यांच्याच घरातल्या लोकांकडून अशी काय अघटित घटना घडते की ज्यामुळे हा जो संसार आहे तो संसार उद्ध्वस्त होतो किंवा त्याची वाताहत होते. आता ही जी घटना आहे ती घटना मुंबई या ठिकाणचं भांडूप त्या ठिकाणी घडलेली आहे. तर भांडूप त्या ठिकाणचं राधाकृष्ण चाळ आहे आणि त्या परिसरातला व्हिलेज रोड आहे आणि त्या भागामध्ये एक व्यक्ती रक्तबंबाळ होऊन पडलेली होती. तारीख होती 26 जुलै 2022, सकाळी 6:30ची वेळ होती. कोणीतरी हे बघितलं, त्यानंतर पोलिसांना कळवलं, पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी पाहिलं या ठिकाणी एक इसम पडलेला आहे, त्याच्या डोक्यावरती शरीरावरती जखमा आहेत, म्हणजे रक्त आलेलं आहे आणि तो बेशुद्ध पडलेला आहे. जबर मारहाण त्याला झालेली आहे. आता पोलिसांनी या व्यक्तीला मुलुंडचं अग्रवाल रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण डॉक्टरांनी या व्यक्तीला मृत घोषित केलं. आता अगोदर ही घटना मारहाणीची होती, पण नंतर आता ही घटना ही हत्येची झालेली होती. पोलिसांनी ही जी बॉडी आहे ती बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आणि पोलीस जेव्हा घटनास्थळी आले होते त्यावेळेस त्यांना आधार कार्ड सापडलेलं होतं आणि या आधार कार्डवरती या व्यक्तीचा फोटो होता, या व्यक्तीचं नाव होतं, या व्यक्तीचा पत्ता होता. आणि आता या व्यक्तीचं नाव होतं विनोद विलास साटम. हे यांचं वय साधारणपणे 38-40च्या आसपासचं आहे आणि हे मूळचे कोकणामधले होते, पण त्यांचा पत्ता जो होता तो गुरखा चाळ भांडूप या ठिकाणचा होता. आता पोलीस त्या पत्त्यावरती गेले तर त्यांच्या घरी त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि इतर जी मंडळी आहेत ती होती. आता पोलिसांनी घरच्या लोकांना मग ते कार्ड वगैरे दाखवलं आणि काय घटना झाली किंवा काय सापडलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि त्याच्यानंतर मग ही घरातली मंडळी जी आहेत त्यांच्याबरोबर तिथे दवाखान्यामध्ये आले आणि त्यांना बॉडी दाखवली. आता ही जी बॉडी आहे ते पाहिल्यानंतर मग घरातली मंडळी रडायला वगैरे लागलेली होती. याचा अर्थ हा जो मृतदेह आहे तो मृतदेह यांचाच आहे, ज्यांचा आधार कार्ड सापडलेलं आहे आणि त्या मृतदेहाची ओळख पटलेली होती. पण प्रश्न हा होता की ही हत्या कोणी केलेली होती, कशासाठी केलेली होती आणि का केलेली होती. आता पोलिसांनी घरातल्या लोकांचे जबाब घ्यायला सुरुवात केली, माहिती घ्यायला सुरुवात केली. आता यावेळेस घरातल्या लोकांच्या बोलण्यामधून विसंगती जाणवत होती आणि ही मंडळी काहीतरी आपल्यापासून लपवत आहेत असं पोलिसांना वाटत होतं, जाणवत होतं. आणि त्यामुळे मग पोलिसांनी ती जी पत्नी आहे त्यांची पण अगदी कसून चौकशी केली आणि त्यानंतर एका दुर्दैवी हत्येची घटना समोर आलेली होती. म्हणजे होत्याचं नव्हतं होणं म्हणजे काय असतं हे आपल्याला या घटनेवरून समजतं. आता ही घटना नक्की काय आहे तर विष्णू नावाची एक तरुणी आहे आणि या तरुणीचं लग्न झालेलं आहे, तिच्या संसाराला सुरुवात झाली आणि तिला एक मुलगी झाली. त्या मुलीचं नाव हिने ठेवलं लक्ष्मी. आता पती पत्नी आणि मुलगी यांचा संसार चाललेला होता, पण दुर्दैवाने ही जी विष्णू आहे तिच्या पतीचं काही कारणांनी निधन झालं आणि त्यानंतर आता या दोघी मायलेकी यांचा आधार गेलेला होता, त्या दोघी एकट्या पडलेल्या होत्या. आता ही विधवा विष्णू जी आहे ती छोटी मोठी कामं करायची आणि मुलीचा सांभाळ करत होती. आता याच काळामध्ये या विष्णूची ओळख विनोद बरोबर ती झालेली होती. आता विनोद जो आहे तो एकदम डॅशिंग अशा पद्धतीचा तरुण होता आणि विष्णू आणि विनोद ह्या दोघांच्यामध्ये नंतर मग गाढ मैत्री झाली. नंतर मग त्यांच्यामध्ये जवळचे संबंध निर्माण झाले आणि एका बाजूला विष्णू जी आहे तिलासुद्धा आधाराची गरज होती. आर्थिक आधार, शारीरिक आधार, मानसिक आधार आणि या सगळ्यांची साथ, या सगळ्याची तिला गरज होती आणि ती साथ विनोदकडून मिळत होती, साथ मिळत होती आणि त्यामुळे हे दोघंही एकत्र राहायला लागले आणि पुढं नंतर यांना एक मुलगा झाला. आता या दोघांचाही संसार पुन्हा एकदा फुललेला होता. आता घरामध्ये थोरली मुलगी, धाकटा मुलगा आणि हे पती-पत्नी म्हणा किंवा प्रेमी म्हणा असे हे राहत होते. आनंदाने सगळं चाललेलं होतं. आता त्यानंतर ही जी मुलगी आहे
ती लहानाची मोठी होत होती आणि आता ती मुलगी लग्नाच्या वयात आली आणि त्यानंतर मग योगेश कदम या तरुणाबरोबर या लक्ष्मीचं लग्न झालं आणि मुलीचा सुद्धा संसार आनंदाने सुखाने चालू झाला होता. आता घरामध्ये एकुलता एक मुलगा, त्या मुलाची आई आणि त्या मुलाचे वडील अशा पद्धतीची मंडळी होती आणि आता यांच्या लग्नाला किंवा यांच्या प्रेमसंबंधांना साधारणपणे 14-15 वर्ष झालेली होती आणि तो मुलगा 12-13 वर्षाचा झालेला होता. आता ह्या सगळ्या काळामध्येच विनोद जो आहे त्याला दारूचं व्यसन लागलं आणि नंतर हा जो म्हणजे आता एक दारोडा समजा, एक दारोडा आपल्या बायकोला, आपल्या मुलाला, आपल्या संसाराला, आपल्या घरच्यांना किती त्रास देऊ शकतो तेवढा त्रास हा त्या मुलाला आणि बायकोला देत होता आणि ती बायको आणि मुलगा हे सगळं सहन करत होती. घरामध्ये रोज भांडणं होत होती, रोज तो त्यांना मारहाण करत होता आणि त्या मर्यादा ज्या आहेत त्या पूर्ण पार केलेल्या होत्या. आता कसं असतं की बऱ्याच वेळा माणूस सहन करतं पण त्यानंतर मात्र सहनशीलता संपते आणि नंतर मग काहीतरी अघटित घटना घडते. आता काही दिवसांनी यांची जी मुलगी आहे लक्ष्मी ती गर्भवती होती आणि ती माहेरला आलेली होती. आता तिच्याबरोबर तिचे पती जे आहेत ते सुद्धा आलेले होते. आता यावेळेस यांच्याकडे विष्णू यांचा भाऊ, त्यांचं नाव आहे राजेंद्र भंडारी, हे सुद्धा आलेले होते. म्हणजे घरामध्ये कोण होतं तर पती पत्नी, त्यांची थोरली मुलगी, जावई, धाकटा मुलगा आणि पत्नीचा भाऊ अशा पद्धतीची सगळी मंडळी त्या घरामध्ये होती. आता तारीख आहे 25 जुलै 2022. रात्रीची वेळ होती आणि विनोद जे आहेत ते दारू पिऊन घरी आलेले होते. आता घरात ही बाकीची सगळी मंडळी होती आणि यावेळेस विनोद आणि घरातली मंडळी यांच्यामध्ये वाद झाला, भांडणाला सुरुवात झाली. आता या भांडणामध्ये विनोद यांनी अत्यंत ॲग्रेसिव्ह अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि ती मुलगी जी आहे त्या मुलीला लाथ मारली. आता वादामध्ये मग अजूनच तेल ओतल्यासारखं झालं आणि हाणामारीला सुरुवात झाली आणि यावेळेस त्या मुलीला इतका राग आला की त्या मुलीनं कुकरचं भांडं जे आहे ते वडिलांच्या डोक्यामध्ये मारलं आणि त्याच वेळेस मग इतर जी लोकं होती ती सुद्धा मारायला धावली आणि मग कोणी हातामध्ये बॅट घेतली तिथं पडलेली, कोणी काय सापडेल ते घेतलं आणि यांना मारायला सुरुवात केली आणि यावेळेस विनोद जे आहेत ते रक्तबंबाळ झाले, जमिनीवरती कोसळले. आता यानंतर या मंडळींनी एक रिक्षा बोलवली आणि त्या रिक्षामध्ये विनोद यांना टाकलं आणि ही जी रिक्षा आहे ती रिक्षा राधाकृष्ण चाळ हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये गेली आणि तिथं त्यांना टाकून दिलं. सकाळी हे कोणीतरी पाहिलं किंवा त्या ठिकाणी ते रक्तबंबाळ होऊन पडलेले होते हे पाहिलं, पोलिसांना कळवलं आणि नंतर पुढील काही तासामध्येच पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलेलं होतं. आता या घटनेमध्ये पत्नी विष्णू टेक बहादूर भंडारी, वय साधारणपणे 42 वर्षाचा आहे आणि त्या पत्नीचा भाऊ, त्यांचं नाव आहे राजेंद्र भंडारी. यानंतर यांची मुलगी लक्ष्मी, यांचे जावई योगेश कदम आणि रिक्षा चालक सतीश प्रयाल यांना ताब्यात घेतलेलं आणि पुढची कायदेशीर कारवाई जी आहे ती चालू झालेली आणि याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलाला सुद्धा यांच्या ताब्यात घेतलेलं होतं आणि बालसुधारगृहामध्ये त्याची रवानगी केलेली होती. आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर समजा म्हणजे याचा तपास चाललेला आहे, कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता बघा या घटनेमध्ये म्हणजे यातनं धडा काय घ्यायचा तर या घटनेमध्ये एक विधवा महिला आपल्या जोडीदाराला शोधते आणि त्याच्याबरोबर ती संसार सुरू होतो. आता या गोष्टीमध्ये कोणतीही चूक नाही. मग चूक कुठं झाली तर जो हिंसाचार झाला ना तो व्हायला नको होता, पण तिथं ते गोष्ट झाली आणि त्यानंतर मात्र अशा पद्धतीनं या संपूर्ण परिवाराला आत जायला लागलं. आता जर समजा एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती चुकीची वागत असेल तर आपण त्या व्यक्तीला सुधारवण्याचा प्रयत्न करतो, पण जर ती नाही सुधारली तर आपण त्या व्यक्तीला सोडून द्यायचं असतं किंवा त्या व्यक्तीला वगळून आपण नव्या जीवनाला सुरुवात करायची असते किंवा त्या व्यक्तीपासून दूर जायचं. हे करणं चांगलं आहे आणि जाता जाता ही पण गोष्ट लक्षात ठेवा की फक्त कायदा मोडणं आणि हिंसाचार करणं यानंच प्रश्न सुटतात असं नाही, तर ते प्रश्न वाढतात, प्रॉब्लेम वाढतात. त्यामुळे कायदेशीर पद्धतीनं काम करणं आणि हिंसाचार टाळणं आणि प्रेमानं ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी करणं हे महत्त्वाचं आहे आणि ह्या गोष्टी जर केल्या ना तर मला वाटते की सगळे सुखी होतील. तर आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.